नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. केंद्राची यूपीएस पेन्शन स्कीम आता राज्य सरकारही लागू करणार. पुढील वर्षापासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना स्कीम लागू होणार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय. महिलांना बंदूक बाळगण्याची परवानगी द्या. मी बंदूक घेऊन देईन. 2-4 लोकांचा जीव गेला तरी चालेल, पण वाईट माणूस वाचायला नको. अमरावतीमध्ये शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यानंतर भाजप खासदार अनिल बोडणेंचंही विधान चर्चेत. आधी मला बंदूक द्या, कारण मला बंदुकीची जास्त गरज. अनिल बोडणे यांचं वक्तव्य. महिलांच्या हाती बंदूक देण्यास माझा स्पष्ट विरोध. आत्मसंरक्षणासाठी शस्त्र वापरणं हा उपाय नाही. नानकराम नेमनानींच्या विधानावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया. राज्यात महिलाही सुखरूप नाहीत आणि नेतेही सुखरूप नाहीत. देवेंद्र फडणवीसांनी आता राजीनामा द्यावा. नानकराम नेमनानी आणि बोडणेंच्या विधानावरून रोहित पवारांचा टोला. मातोश्री परिसरामध्ये शिंदे गटाचे ठाकरेंना डिवचणारे बॅनर. शिंदेच्या नेतृत्वात फोडूया हंडी. विधानसभेची शिंदे गटाचा बॅनर. शिंदे गटाचा थर कोसळायला सुरुवात. शिंदे गटाची हंडी यावेळेला फुटणार, ते वरती लटकणार. संजय राऊतांची बोचरी टीका. संजय राऊत घाण खाणारा पोपट. राऊतांना जेलमध्ये जाण्याची घाई. मिमिक्री करणाऱ्यांना गावोगावी तंबू उभारून नाचाचं काम करावं लागेल. संजय शिरसाटांचा राऊतांवर हल्लाबोल. राज ठाकरे महाराष्ट्राच्या दुश्मनासोबत. त्यांची दिशा स्पष्ट नाही. राज ठाकरेंच्या गोष्टींना गंभीरतेनं घेऊ नये. संजय राऊतांची टीका. राऊत आधी मोदी शहांची चाकरी करायचे, आता पवारांची करतात. संदीप देशपांडेंची संजय राऊतांवर टीका. तुम्ही मोदी शहांसोबत होतात तेव्हा ते चांगले आणि आता वाईट झाले का? राऊतांना सवाल. पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप अजितदादा गटामध्ये श्रेयवाद. महायुतीचा धर्म भाजप आणि शिंदे गटानंच पाळायचा का? जगदीश मुळीक यांचा सवाल. कार्यक्रम पत्रिकेमध्ये शिंदे फडणवीसांचा फोटो न टाकल्यानं नाराजी. भाजपची गाडी फुल. अजितदादांना जागा नाही. गाडीमध्ये जागा नाही म्हणून दादांना मागे बसावं लागलंय. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा अजित पवारांना टोला. काही गद्दार माझ्या मंचावरून सुरत गुवाहाटीला पळाले. काहींना 72व्या मजल्यावर घर, डिफेंडर गाडी मिळाली. काही जणांना टोल नाके मिळाले. आदित्य ठाकरे ची नाव न घेता शिरसाट आणि भुमरेंवर टीका. मुंबई महापालिका एफडी गोळा करण्यासाठी नाही. मुंबईकरांचा पैसा मुंबईकरांसाठी वापरला जातोय. आदित्य ठाकरेंनी केलेल्या आरोपांवर दरेकरांचं प्रत्युत्तर. अजितदादा गटाचे आमदार बबन शिंदेंना मोहिते पाटलांचा धक्का. बबन शिंदेंचे सहकारी सूरज आणि रावसाहेब देशमुख पवार गटामध्ये जाणार. 4 सप्टेंबरला सूरज देशमुख, रावसाहेब देशमुख पवार गटामध्ये प्रवेश करणार. दादा गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनकेंकडून पुन्हा एकदा शरद पवारांची भेट. शरद पवारांच्या जुन्नर दौऱ्यादरम्यान कृषी विज्ञान केंद्रामध्ये बेनकेंनी घेतली शरद पवारांची भेट. भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा. प्रेम हे प्रेम असतं, जिथे पवार साहेब तिथे बोलायचं नसतं. शरद पवारांच्या भेटीनंतर अतुल बेनके यांची सूचक प्रतिक्रिया. बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार कुटुंबाच्या बॅनरची चर्चा. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे एकाच बॅनरवर. जयसिंग देशमुख यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं लावला बॅनर. लोकसभेला 3-4 जागा ऐनवेळी बदलल्यामुळे जागा कमी आल्या. मुंबईमध्ये आतापर्यंत 80 नगरसेवक आपल्याकडे आले आहेत. पक्षप्रवेश करणारे 80 पैकी 50 नगरसेवक ठाकरे गटाचे. मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. ठाकरे गटाच्या संध्या दोशींचा शिंदे गटामध्ये प्रवेश. संध्या दोशी सलग 3 वेळा नगरसेविका राहिल्यात. संध्या दोशी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीय. काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता. अंतापूरकरांनी मतदारसंघातील 50 कार्यकर्त्यांना मुंबईला बोलावून घेतल्याची सूत्रांची माहिती. अंतापूरकर हे अशोक चव्हाण यांचे समर्थक. मुंबईतील 99% जागांवर मवियामध्ये सहमती. मुंबई पुन्हा आमच्या ताब्यामध्ये असणं गरजेचं. त्यानुसार जागा वाटप. 27 तारखेपासून उर्वरित महाराष्ट्राच्या जागा वाटपावर चर्चा. राऊतांची माहिती. मवियातील जागा वाटप होताना थोडा वाद होणं अपेक्षित आहे, पण आम्ही एकमेकांना समजून घेऊ. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. नवी मुंबईतील 2 जागा आम्ही मागितल्या आहेत. बघू आता यापुढे कसा मार्ग निघतो. जागा वाटपावर नाना पटोलेंचं विधान. मोदींच्या कार्यक्रमाचं निमंत्रण मला आलेलं नाही. निमंत्रण नसल्यानं कार्यक्रमाला उपस्थित नव्हतो. एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. माझ्या माहितीप्रमाणे प्रोटोकॉलनुसार सर्वांना आमंत्रण दिलं होतं. निमंत्रणाची यादी मी स्वतः वाचली आहे, पण खडसे यांचं सोयीनुसार असणार आहे. मंत्री अनिल पाटील यांची प्रतिक्रिया. जळगावमध्ये पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये लखपती दिदी योजनेचा कार्यक्रम. कार्यक्रमाआधी पंतप्रधान मोदींचा बचत गटाच्या महिलांशी संवाद. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये फाशी जन्मठेपेची तरतूद. पीडित महिलांना आता घरातूनच तक्रार दाखल करता येणार. मोदींची घोषणा.
1 कोटी लखपति दीदींचं स्वप्न पूर्ण होत आहे. प्रधानमंत्री है मोदी इसलिए लखपति बनी है दीदी. मुख्यमंत्री शिंदेंकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक. नेपाळ बस दुर्घटनेमध्ये जळगावमधील मृत्यू झालेल्या 28 जणांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत. जळगावातील लखपति दीदी योजनेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा. नारपार क्रीडा योजनेला मान्यता दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये टेंडर काढणार. उपमुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. दीदींना आधी सुरक्षा द्या मग लखपति दीदी योजना बघा. जळगावमध्ये 15 दिवसामध्ये 4 अल्पवयीन मुलींवर अत्याचार. संजय राऊतांची टीका. आता कोणतीही शक्ती देशामधील जाती जनगणना थांबवू शकत नाही. राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा. नागेश भोसलेंनी घेतली जयंत पाटलांची भेट. भोसले हे भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे समर्थक. पंढरपूर मंगळवेढ्यासाठी नागेश भोसलेंच्या पत्नी साधना भोसले इच्छुक. समरजित घाटगेंनी घेतली खासदार शाहू छत्रपती यांची भेट. समरजित घाटगेंकडून मविया नेत्यांच्या भेटीगाठी घेणं सुरू. आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत चर्चा. मनसे वरळी विधानसभा मतदारसंघ पूर्ण ताकदीने लढणार. संदीप देशपांडेंचं वक्तव्य. तर विधानसभेला अमेरिका आणि वरळीच्या निवडणुकीची चर्चा होईल. आदित्य ठाकरेंचा टोला. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अकोला आणि बुलडाणा दौऱ्यामध्ये गोंधळ. अकोल्यामध्ये सुरक्षा कडं तोडून राज ठाकरेंना भेटणाऱ्या कार्यकर्त्याला सुरक्षा रक्षकांनी बाजूला केलं. तर बुलडाण्यामध्ये राज ठाकरेंसमोरच एकाचा गोंधळ. पक्षातील गटबाजी बंद करा. सक्षम असणारा एकच जिल्हाध्यक्ष ठेवा. संघटन वाढवा. आगामी निवडणुकीच्या तयारीला लागा. वाशिममध्ये राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. साताऱ्यामध्ये जयंत पाटलांनी घेतली भाजप नेते मदन भोसलेंची भेट. दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा. वाई मतदारसंघाबाबत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची शक्यता. रोहित पवारांमुळे जयंत पाटील पवार गटामध्ये अस्वस्थ. जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असावेत असा अंदाज. पाटील आणि नागेश भोसलेंच्या भेटीवर संजय शिरसाटांचं वक्तव्य. आमचं कुटुंब फोडलं. मी आजोबांसोबत राहिलो यात चुकीचं काय. जेलमध्ये टाकण्याचाही प्रयत्न झाला पण मी घाबरलो नाही. आता काही सुपारीबाज लोकांना माझ्या विरोधात उभं केलं जाईल पण माझे लोक माझ्यासोबत. आमदार रोहित पवार यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा. भावी नव्हे तर फिक्स आमदारच. युगेंद्र पवारांचे बारामतीमध्ये बॅनर. शरद पवार गटाकडून बारामती विधानसभेसाठी युगेंद्र पवारांचं नाव चर्चेत. लोकसभा निवडणुकीपासून युगेंद्र पवार बारामतीमध्ये सक्रिय. ठाकरे गटाचे नेते अद्वै हिरेंचं मालेगावमध्ये जंगी स्वागत. 10 महिन्यानंतर जेलमधून सुटल्यावर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य रोड शो. हिरेंच्या स्वागतासाठी 50 फूट लांब हार. औरंगजेब फॅन क्लबचे सदस्य. महाराष्ट्रामध्ये हिरवं प्रेम भेटलं म्हणून आज बोलतात पण अफजल खानाच्या थडग्याजवळचं अतिक्रमण फडणवीसांनी भुईसपाट केलं. आदित्य ठाकरेंनी अफजल खानावरून केलेल्या टीकेला दरेकरांचं उत्तर. आमचा पक्ष छोटा असल्यानं अन्याय होत असल्याचं दिसतंय. माहितीमध्ये आम्हाला विधानसभा निवडणुकीमध्ये 12 जागा मिळाव्यात. रामदास आठवले यांचं वक्तव्य. बदलापूरची घटना पोलिसांनी दडपण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना कारवाई करायला वेळ केला. जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप. बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेची पोलीस कोठडी आज संपणार. आरोपीला आज कल्याण कोर्टामध्ये हजर करणार. बदलापूर प्रकरणामध्ये फॉरेन्सिक लॅबची टीम पुन्हा शाळेत. फॉरेन्सिक टीम शाळेमधील महत्त्वाच्या पुराव्यांचा शोध घेणार. तपासामुळे प्रकरणामध्ये काही महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता. बदलापूर उपजिल्हा शासकीय रुग्णालयाची दुरवस्था. महिला सिस्टर स्टाफच्या कमतरतेमुळे महिला रुग्णांचे हाल. महिला सिस्टर जागेवर नसताना सफाई कामगार रुग्णांना लावलेली सलाईन काढत असल्याचं समोर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार. गणेशोत्सवापूर्वी मुख्यमंत्री महामार्गाचा आढावा घेणार. पहिल्या टप्प्यामध्ये शिंदे पनवेल ते महाड पाहणी करणार. पुण्याच्या यवतमध्ये शरद पवार गटाचा कामगार मेळावा. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये कामगार मेळावा. ठाण्यामधल्या मनसेच्या मानाच्या 2 दहीहंडी रद्द. बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर मानाच्या दहीहंडी उत्सव रद्द. मनसे आमदार राजू पाटील यांची माहिती. रायगडसह पुणे सातारा जिल्ह्यांच्या घाट परिसरात अतिजोरदार पावसाचा अंदाज. तर किनारपट्टीवर पुढील 2 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता. मुंबईमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज. ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार. पुढील 4 ते 5 दिवस पाऊस कायम राहण्याची शक्यता. पुण्यामध्ये पावसाचा रेड अलर्ट. खडकवासला धरणातून सुरू असलेला विसर्ग वाढवला. मुठा नदीपात्रामध्ये 26,345 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू. नागरिकांना सतर्कतेच्या सूचना. मुंबईकरांनी वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली. मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं पुन्हा ओव्हरफ्लो. पाणीसाठा 95.27%. धुळ्याच्या पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस. अक्कलपाडा धरणाचे 15 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले. शहरातील 2 मोठे पूल आणि 1 फरशी पूल बंद. नाशिकमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. गोदावरी नदीवर असलेला सोमेश्वर धबधबा प्रवाहित. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यामधल्या वाकी धरण भरलं. धरणाच्या 2 दरवाजांमधून 587 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.
पावसामुळे जीर्ण झालेली 2 मजली इमारत कोसळली. इमारतीमध्ये रहिवासी तत्काळ बाहेर आल्याने बचावले. भुसावळ शहरातील यशवंतनगर भागामधली घटना. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कापूरहोळ जवळ महामार्गावर खड्डे. महामार्गावर अपघाताचं प्रमाण वाढलं. याविरोधात आरपीआयचा रास्तारोको आंदोलन. भिवंडी पारोळ राज्यमार्गावर दुधाचा टँकर रस्त्यालगतच्या शेतामध्ये उलटला. झाकण उचकटल्यानं हजारो लिटर दूध शेतामध्ये वाया. रस्ता खचलेला असल्यानं टँकरचा अपघात. सोलापूर शहरामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये खड्ड्यांमुळे अपघाताचं प्रमाण वाढलं. गणेशोत्सवापूर्वी खड्डे न बुजवल्यास गणेश भक्तांचा आंदोलनाचा इशारा. राज ठाकरेंच्या अकोला दौऱ्यादरम्यान झालेल्या गर्दीमध्ये चोरीच्या घटना. मनसे जिल्हाध्यक्ष शहराध्यक्षांचे पैसे चोरीला. शहराध्यक्षांचे 11,000 तर जिल्हाध्यक्ष 7,000 गेले चोरीला. भाईंदर पश्चिमेच्या उत्तन पातान बंदरामध्ये अडकलेल्या 17 जणांची 10 तासानंतर सुटका. दुसऱ्या बोटीच्या मदतीनं दोर बांधून बोट समुद्रकिनारी आणली. मासेमारीसाठी गेलेली बोट पंखा तुटून पडल्यानं खोल समुद्रामध्ये अडकली होती. डोंबिवलीमधील मानपाडा भागामध्ये 10 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार. धर्मेंद्र यादव नावाच्या व्यक्तीला मानपाडा पोलिसांकडून अटक. न्यायालयाकडून आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी. रत्नागिरीमध्ये अणुस्कुरा घाट गेले 36 तास वाहतुकीसाठी बंद. दरड कोसळल्यानंतर अणुस्कुरा घाट बंद. दरड हटवण्याचे प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न. धुळे जिल्ह्यामध्ये पावसाचा शेती पिकाला फटका. शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं पीक सडण्याची भीती. शेतकरी संकटात. धुळ्यामधल्या साक्री तालुक्यामध्ये पोलिसांचा बनावट रासायनिक खताच्या साठ्यावर छापा. 24,98,000चा मुद्देमाल जप्त. 1 जण ताब्यात. नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी. रामकुंड परिसरातील अनेक मंदिरं पाण्याखाली. जायकवाडी धरणातील पाणी पातळी 39.56%. नाथसागर जलाशयामध्ये नाशिक विभागामधून पाण्याची वेगानं आवक सुरू. कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे 4 दरवाजे उघडले. धरणातून 7,000 क्युसेक वेगानं भोगावती नदीमध्ये विसर्ग सुरू. सध्या धरण क्षेत्रामध्ये पावसाची विश्रांती. भंडारदरा धरणातून 23,000 क्युसेक वेगानं पाण्याचा प्रवरा नदीमध्ये विसर्ग. गेल्या 2 दिवसांपासून पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी विसर्ग सुरू. भंडाऱ्यामधल्या गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कमी. धरणाचे 8 दरवाजे बंद. पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वाढण्याची शक्यता. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यामधल्या खोरनिंदको धबधबा पुन्हा प्रवाहित. सतत पडणाऱ्या पावसानं धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग. मुळशी धरणातून 14,500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. पिंपरी चिंचवडमधील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पुण्याच्या लोणावळ्यामधील मुळशी धरणावर पर्यटकांची गर्दी. वर्षा विहाराचा आनंद घेताना पर्यटकांनी सावधानता बाळगावी. पोलिसांचं पर्यटकांना आवाहन. पुण्याच्या भोरमध्ये पावसाचा जोर वाढला. रविवारच्या सुट्टीचं औचित्य साधून पर्यटकांची गर्दी फुलली. पर्यटकांकडून वर्षा विहाराचा आनंद. बीडच्या परळीमध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे चांदापूर तलाव ओव्हरफ्लो. जीव धोक्यात घालत काही तरुणांची हुल्लडबाजी. अकोल्याच्या पातूरमधील विश्वामित्र लघु प्रकल्प 100% भरला. प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानं सांडव्यावरून नदीपात्रामध्ये विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. धुळे जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी. पांझरा नदी दुधडी भरून वाहू लागली. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. धुळ्यामध्ये जोरदार पाऊस. भात नदीला मोठा पूर. पूर आल्यानं धंदाणे आणि तिसगावचा संपर्क तुटला. शाळकरी विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांचे हात. बुलडाणा जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस. अनेक नदी नाल्यांना पूर. सिंदखेड राजा तालुक्यामधल्या राहेरी ते सोनोशी रस्ता काही काळासाठी बंद. भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीमध्ये 15 म्हशी वाहून गेल्या. पशुपालकाचं लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान. गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाची रिपरिप. पावसामुळे धरण साठ्याच्या पाण्यामध्ये वाढ. पुजारी टोला धरणाच्या 6 गेटमधून पाण्याचा विसर्ग सुरू. नंदुरबारमध्ये पावसाची संततधार. पावसामुळे नदी नाल्यांना पूर. शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता. बीडच्या माजलगावमध्ये दमदार पावसाची हजेरी. पवारवाडी तालखेड गंगामसला मंडळामध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान. पंचनामे करून शासकीय मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. गुजरातमध्ये मुसळधार पाऊस. तापी आणि अंबिका नदीला पूर. उकळी धरणातून पाणी सोडल्यामुळे पूर परिस्थिती. सुरतमध्ये अनेक भागात पाणी साचलं. टेलिग्रामचे सीईओ पावेल दुर्होव यांना अटक. मॉडरेटरची कमतरता असल्यामुळे टेलिग्राम गुन्हेगारी कृत्य वाढलं. याची फ्रान्स पोलिसांकडून चौकशी. पाकिस्तानकडून पंतप्रधान मोदींना एससीओ बैठकीचं निमंत्रण. 15-16 ऑक्टोबरला इस्लामाबादमध्ये बैठकीचं आयोजन. कोलकात्यामधल्या आर्जीकर कॉलेजच्या माजी प्राचार्यांच्या घरी सीबीआयची धाड. गैरव्यवहार प्रकरणी चौकशी. नासाची मोठी घोषणा. स्पेसएक्सच्या ड्रॅगन क्रू कॅप्सूलद्वारे सुनीता विल्यम्स पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये पृथ्वीवर परतणार असल्याची घोषणा.
वर्क परमिटमध्ये 30% कपात, विक्रमी संख्येमध्ये भारतीयांनी स्वीडन सोडलं. 1998 नंतर प्रथमच रिव्हर्स मायग्रेशनची घटना.